चला आज मस्त सुक्या झिंग्याची भाजी करूया बरं का। इथे हे झिंग घेतले मी आणि 2-3दा धुतलेलं आहे बरं का, 2-3 पाण्यात, कारण माती असते ह्याच्यामध्ये, त्यामुळे 2-3दा चांगलं स्वच्छ पाण्याने धुवायचं। आणि ह्याला काय नाही, नुसतं कांदा टोमॅटो आणि आपलं मिरची टाकायची जर मुलं लहान असतील तर, आणि थोडं तिखट मीठ टाकलं तरी चालते, म्हणजे आपण जर मोठे खाणार असेल तर। मी इथं तिखट मीठ हळद सगळं टाकलेलं आहे आणि मनस्वी आता तिखट खाते त्यामुळे टाकले, आणि मिरची टाकल्यावर वेगळी चव लागते बरं का। आता उन्हाळा सुरू झाला आहे म्हटलं घेऊन ठेवावं, कारण पावसाळ्यात कसं आहे हे आपलं खायला लय भारी वाटतं। आणि पावसात जर भाजी जरी नसली आणि नुसतं हे जरी केलं तर एवढी चव लागते, खरं सांगू घमघमाट तर एवढा छान सुटतो ह्या झिंग्याचा। झिंगसुद्धा घेतली आणि करडीसुद्धा घेतली बरं का सुक्की, म्हणजे उन्हाळ्यात काही भाजी तोंडाला चव जर नसली तर ही केलं आपलं, गरम गरम भाकरी केली आणि खाल्ली की मस्त लागते। त्याच्यासोबत कांदा घ्यायचा बरं का। तेव्हा मी कॉलेजला होते की नाही, तेव्हा माझी एक मैत्रीण होती कोकण साईडची, ती अशी झिंग्याची चटणीसुद्धा करून आणायची बरं का, लय भारी लागायचं। लाईट गेल्यामुळे आम्ही इथे कट्ट्यावर जेवतोय बरं का। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा बरं का।